ज्यांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो आणि अशा दैवतांचा पुतळाच त्यांना तिथे या ठिकाणी नको, तर असे जे अमानुष कृत्य करणारे लोक आहेत तर यांना सरकारने कारवाई जर सरकारकडनं होत नसेल तर त्यांना आमच्या ताब्यात द्यावे. मराठा समाज त्याला धडा शिकवेल. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री, माझं त्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही आतापर्यंत त्या दोषींवर कारवाई का नाही केली. सोलापूरमध्ये शिवजयंतीला विरोध करणारी ती अधिकारी बाई असो किंवा हे बुलढाणा चिखलामध्ये हे समाजकंटक असो ज्यांनी एका स्त्रीला माणूसपणे मारहाण केलेली आहे, गृह खातं नेमकं झोपलंय का? माणूसपणे एक स्त्रीला मारहाण करण्यात आली त्या घटनेचा आम्ही सर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आपल्या महाराष्ट्रामधील घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखल्या गावामध्ये काही मुलांनी पुतळा बसल्याच्या नंतर आमची जी भगिनी होती त्यांनी त्याला विरोध दर्शवल्यानंतर काही गावातल्या सरपंच आणि काही महिलांनी त्या आमच्या महिलेला मारहाण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना किंवा यांना विरोध म्हणून केलं का काय, त्या पद्धतीत आमचं इथलंच म्हणणं आहे सकल मराठा समाजातर्फे की यांच्यावरती दोषीवरती कडक कारवाई व्हायला पाहिजे. हे आमच्याकडनं सर्वांना नम्र विनंती प्रांत साहेबांना आम्ही केलेली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा बुलढाणा चिखला तालुक्यामध्ये गावामध्ये काही 3 दिवसा अगोदर पुतळा बसवण्यात आलेला होता. काही समाजकंटकांनी तो पुतळा तिथं हटवण्याचा प्रयत्न केला. तर माझी त्रिमूर्ती सरकारला एकच विनंती आहे आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री, माझं त्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही आतापर्यंत त्या दोषींवर कारवाई का नाही केली. तिकडचे काही पोलीस अधिकारी पण त्यांच्या संघ सामील होते, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. चिखला जे गाव आहे लोणार तालुक्यातील, तिथे जी घटना घडली, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना त्या ठिकाणी काही अज्ञातांनी केली होती. पण त्या पुतळ्याला काढून टाकायचा, तिथून हटवण्याचा प्रयत्न तेथील ग्रामपंचायतच्या जे काही होते सदस्य वगैरे, गावातील जे काही पुढारी मंडळी यांच्याकडनं करण्यात आला. आणि त्याला विरोध म्हणून आमची एक भगिनी आहे, आमच्या मराठी समाजाची वाघीण संजना वाघ, हिने त्या गोष्टीला विरोध केला आणि पूर्ण काही महिला तिथे विरोधामध्ये उतरल्या. पण या महिलांचा विरोध त्या लोकांना मान्य झाला नाही आणि त्यांनी पूर्ण जमाव करून तेथील काही महिलाही त्याच्यामध्ये समाविष्ट झाल्या. तर कथित जो समाज आहे त्याने पूर्ण आमच्या मराठा समाजाच्या काही घरांच्या भगिनींना तिथे विरोध केला आणि हेतू पुरस्कार जाणून बुजून त्यांना मारहाण केली. त्यांचे कपडे फाडण्यात आले. यातील काही एक 3 वर्षाचा मुलगा होता, त्याचं अपहरण करण्यात आलं. 12 वर्षाची एक मुलगी आहे, तिलाही तिथे मारहाण करण्यात आली. तिच्याही त्या अंगावर काही नख उमटलेले आहेत. तर अशा जे आहेत कृत्य करणारे, ज्यांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो आणि अशा दैवतांचा पुतळाच त्यांना तिथे या ठिकाणी नको, तर असे जे अमानुष कृत्य करणारे लोक आहेत तर यांना सरकारने कारवाई जर सरकारकडनं होत नसेल तर त्यांना आमच्या ताब्यात द्यावे. मराठा समाज त्याला धडा शिकवेल आणि या ज्या आमच्या भगिनींना जो अत्याचार झालेला आहे यांच्यावर कठोर कारवाई त्या अमानुष त्या लोकांवर व्हावी, त्या जमावावर व्हावी, असे आम्ही आज निवेदन या प्रांत साहेबांकडे देण्यासाठी आलेलो आहोत. आणि पूर्ण मराठा समाज या भगिनींच्या मागे ठामपणे उभा आहे. त्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागले तरी पण आम्ही करू आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. जय भवानी, जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा
ज्या चिखला गावामध्ये पुतळा अज्ञातांनी बसवला आणि महाराजांच्या प्रती आस्था असल्याबद्दल ज्या ताईने ह्या पुतळ्याला हटवू नये म्हणून विरोध दर्शवला, तर त्या बदल्यात त्या ताईला ज्या पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली, तिचे कपडे फाडण्यात आले, तिला ज्या पद्धतीने बदनाम करण्यासाठी ज्या तिथल्या स्थानिक सरपंच आणि त्या लोकांनी जो प्रयत्न केलेला आहे, तर अशा नराधमांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांच्यावरती शासनाने कठोर कारवाई करावी अशा या मागणीसाठी आजचं आमचं निवेदन आहे. आणि निश्चित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या या पुतळ्याला त्या भगिनीने ज्या पद्धतीने, ज्या वाघिणीने विरोध दर्शवला, तिला संपूर्ण पाठिंबा या मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी दर्शवण्यासाठी मी इथे आलेलो आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय. आज इथे आम्ही सर्व बांधव मुख्यत्वाने चिखला या गावामध्ये जे शिवस्मारक बसवण्यात आलं होतं त्याचा विरोध म्हणून आपल्या भगिनीला जे अमानुषपणे मारहाण केलेली आहे, म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये हा निंदनीय प्रकार होतो आहे, याचं सर्वात मोठं आश्चर्य आहे. आणि ही घटना झाल्यानंतर 4-5 दिवस ओलांडून जात असताना एकही कारवाई आजपर्यंत झालेली नाहीये, याचं विशेष वाटतं आहे. आणि सरकारला आज प्रश्न करावा असा वाटतो, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे असो, सर्व हिंदुत्ववादी संघटनांतर्फे असो, की अशा नराधमांवर कारवाई कधी होणार, यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार. सोलापूरमध्ये शिवजयंतीला विरोध करणारी ती अधिकारी बाई असो किंवा एक बुलढाणा चिखलामध्ये हे समाजकंटक असो, ज्यांनी एका स्त्रीला अमानुषपणे मारहाण केलेली आहे. गृह खातं नेमकं झोपलंय का? जेव्हा छत्रपती शिवरायांचा विषय येतो तेव्हा नेमकं ही भीती आणि हे जे कर्तृत्ववान सरकार ते कुठे जातं हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. आणि अशी परिस्थिती असताना यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी हाच प्रश्न आज आम्ही सर्व इथे प्रांत साहेबांना उपस्थित केलेला आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे जे चिखली बुलढाणामध्ये जे शिवरायांच्या अपमानबद्दल आणि एक अमानुषपणे एक स्त्रीला मारहाण करण्यात आली, त्या घटनेचा आम्ही सर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्या घटनेची सखोल चौकशी करून त्या नराधमांवर कठोर कारवाई व्हावी हीच आमची इच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. आज भुसावळ शहर सकल मराठा समाज व सर्व शिवप्रेमी जनतेतर्फे माननीय प्रांत साहेब यांना निवेदन देण्याकरता आम्ही सर्व इथं आलेलो आहोत. त्याचे कारण आहे की चिखला बुलढाणा जिल्ह्यातील ही घटना, आमच्या भगिनीला अमानुष मारहाण व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला तिथं बसण्यावरून जी मारहाण झालेली आहे, त्यांचा आम्ही भुसावळ शहर व तालुका मराठा समाजातर्फे त्याचप्रमाणे सर्व शिवप्रेमी जनतेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो व ज्या समाजकंटकांनी हे कृत्य घडून आणलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी शासन दरबारी आम्ही मागणी करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.